इतक्यात काशीराजा बोधिसत्वाच्या दर्शनाला तेथे आला. तो आश्रमात जात असता त्याला पाहून हा आगंतुक तापस उठला तर नाहीच, पण अहो सुखम असे उद्गारला. राजाला या यकश्चित तापसाने आपला योग्य मान न ठेवल्याबद्दल फार वाईट वाटले, पण बोधिसत्वाच्या मर्यादेस्तव आपला राग आवरून तो आश्रमात शिरला आणि बोधिसत्वाला नमस्कार करून एका बाजूस बसला व म्हणाला, भदंत, आज आपल्या आश्रमात एक आगंतुक तापस आला आहे असे वाटते, पण तो खरा तापस नसावा अशी माझी समजूत झाली आहे. हा मनुष्य मी आश्रमापाशी पोहोचलो तरी न उठता खुशाल चटईवर लोळत होता व मी जवळ आल्यावर अहो सुखम असे ओरडला. मला वाटते तो फार आळशी असल्यामुळे अखंड जेवून निजला असावा व त्यातच त्याला स्वर्ग सुख वाटत असावे. बोधिसत्व म्हणाला, महाराज, आपली गैरसमजूत झाली आहे. हा तापस यथेच्छ खाऊन अजगरासारखा इतस्ततः लोळण्यात सुख मानणारा मनुष्य नव्हे.